आणि आता टॉप 50 मध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। आमदार मिटकरींची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी झाल्याची चर्चा। कारवाईचा पक्षाकडून कोणतेही पत्र आलेलं नाही, अमोल मिटकरी स्पष्टच बोलले। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान दुपारी 5 वाजेपर्यंत 67.14% मतदान झालं। 20 जिल्ह्यात 122 जागांसाठी झालं काल मतदान। नांदेडमध्ये निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती। संयुक्त पत्रकार परिषद घेत रवींद्र चव्हाणांची घोषणा। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी लढणार नाही, पुण्यात महायुती विरोधात आमची लढाई। पुणे शहराचे महायुतीनं वाटोळं केलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची टीका। शिरूर नगर परिषद निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार, आमदार माऊली कटकेंची माहिती। माऊली कटके यांनी घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। नाशिक, नागपूर आणि धाराशिव या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 827 कोटींचे शासकीय भांडवल मंजूर। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। न्यायालयीन संकुलं तसेच न्यायाधीशांच्या निवासस्थानी सुरक्षेत वाढ। अतिरिक्त सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यासाठी खर्चाच्या तरतुदीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी। अंमलबजावणीचा कालावधी 31 मार्च 2026 पर्यंत। हिंगोलीतील दिग्रस साठवण तलाव प्रकल्पासाठी निधी मंजूर। 90,61,00,000च्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। हिंगोलीतील सुकळी साठवण तलाव प्रकल्पासाठी निधीला मंजुरी। 124,36,00,000च्या तरतुदीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। भाजप खासदार निशिकांत दुबेंची चौकशी होणार, पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे नाशिक न्यायालयाचे आदेश। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी व्यावसायिकांना दिलेल्या धमकीचे मेसेज मुंबई उच्च न्यायालयात सादर। मेसेज संदर्भात मुंबई गुन्हे शाखेला उत्तर देण्याचे न्यायालयाचे आदेश। 40 वर्षांची साथ सोडली, शरद पवारांचे शिलेदार अरुण गुजराथी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार। चोपडा परिसरात अजित पवार गटाची ताकद वाढणार। MMRDAच्या ड्रोन सर्वेला घाबरलेल्या ठाकरे गटाची शिवसेनेनं उडवली खिल्ली। व्यंगचित्र काढून शिवसेनेनं ठाकरे गटाला डिवचलं। पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या अर्जास मुदतवाढ। 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ। नाशिकच्या इगतपुरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांचा भाजपात प्रवेश। आगामी निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार, महायुतीत कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, सुनील तटकरेंचा वाचाळवीरांना सल्ला। करुणा मुंडेंनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट। नगरपालिका निवडणुकीसाठी स्वतंत्र लढत आहोत, शक्य तिथे सपोर्ट द्या, तुम्हाला हवं तिथे जागा देऊ, सुप्रिया सुळेंचं करुणा मुंडेंना आश्वासन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सुनील राऊत यांच्याशी फोनवर साधला संवाद। खासदार संजय राऊतांच्या तब्येतीविषयी घेतली माहिती। रायगडात भरत गोगावलेंना मोठा धक्का, सुशांत जावरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। सुनील तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। सामाजिक न्याय मंत्री असल्यापासून धनंजय मुंडेंसोबत संबंध, मनोज जरांगे पाटील यांनी उल्लेख केलेल्या कांचन साळवींची प्रतिक्रिया। षडयंत्राशी आपला काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरात मनसे महानगरपालिका निवडणूक लढवणार, 18 प्रभागात उमेदवार तयार। युतीचा निर्णय राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकरांची माहिती। धाराशिवमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळेंचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश।
हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत प्रवेश. बुलढाण्यात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी. नांदुरा नगरपालिकेत प्रतिष्ठेची लढत. चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंची प्रतिष्ठा पणाला. मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर. घोसाळकरांना धक्का. पेडणेकरांचा मार्ग मोकळा. 227 पैकी 114 वॉर्ड महिलांसाठी राखीव. सोडतीमुळे अनेक माजी नगरसेवकांचा पत्ता कट. वाशिम जिल्ह्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची कडक सुरक्षा. बेकायदेशीर साधनांचा वापर होऊ नये यासाठी प्रशासनाकडून कडक नजर. नांदेड महानगरपालिकेचं आरक्षण सोडत जाहीर. ठाकरे सेनेचे आरक्षण सोडत प्रक्रियेवर मात्र नाराजी. प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा ठाकरे सेनेचा आरोप. आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीनंतर तेजस्वी घोसाळकर भावुक. आगामी निवडणूक लढवता येणार नाही याबाबत समाज माध्यमावर झाल्या व्यक्त. सेवा थांबणार नाही दिलं आश्वासन. तर भिवंडी महापालिकेचे आरक्षण सोडत जाहीर. 90 जागांपैकी 45 जागा महिलांसाठी आरक्षित. अमरावती जिल्ह्यात 9 उमेदवारी अर्ज दाखल. अचलपूर नगर परिषदेसाठी 8, चिखलदरा नगर परिषदेसाठी 1 उमेदवारी अर्ज दाखल. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागांसाठी आरक्षण सोडत. सर्वसाधारण गटासाठी 49 जागा आरक्षित तर 29 जागा सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित. सांगली पालिकेची 78 वॉर्डसाठी आरक्षण सोडत जाहीर. सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाग आरक्षण सोडत. 11 जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित. बीडच्या गेवराईत नगरपालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष आमने सामने. भाजप राष्ट्रवादीनंतर शिवसेनेचाही स्वबळाचा नारा. चंद्रकांत नवलेंच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती पार. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर. महापालिकेच्या 102 जागांपैकी 51 जागा महिलांसाठी आरक्षित. नाशिक महापालिका आरक्षण सोडतीत प्रस्थापित सुरक्षित. माजी महापौर स्थायी समिती सभापती राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे प्रभाग सुरक्षित. मनसेचे योगेश शेवरे आणि संतोष गायकवाडांना दणका. परभणी पालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर. सर्व 16 प्रभागांसाठी आरक्षण निश्चित. अमरावती महापालिकेच्या 44 जागा महिलांसाठी. संपूर्ण 87 जागेसाठी आरक्षण सोडत जाहीर. जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचं आरक्षण सोडत जाहीर. मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या उपस्थित जाहीर. तर जळगाव महापालिकेच्या 19 प्रभागांसाठी 75 सदस्यांचं आरक्षण जाहीर. मुंबई मनपा निवडणुकीचं आरक्षण सोडत जाहीर. अनुसूचित जमातींसाठी 53 जागा राखीव. महिलांसाठी 121 जागा तर अनुसूचित प्रवर्गातील महिलांसाठी 8 प्रभाग आरक्षित. पुणे महापालिकेची निवडणूक आरक्षण सोडत जाहीर. 41 प्रभाग आणि 165 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर. 83 जागा महिलांसाठी तर 82 जागा पुरुषांसाठी. पिंपरी चिंचवड महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर. 32 प्रभागातील 128 नगरसेवकांसाठी आरक्षण सोडत जाहीर. 64 पद महिला नगरसेवकांसाठी राखीव. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत. विष्णुदास भावे नाट्यगृहात आरक्षण सोडत जाहीर. निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थानं सुरुवात. सुरक्षेच्या कारणास्तव लाल किल्ला मेट्रो स्टेशन 12 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार. इतर सर्व स्टेशन सामान्यपणे कार्यरत. दिल्ली स्फोटाशी 5 डॉक्टरांचं कनेक्शन. फरीदाबादमध्ये अटक केलेल्या डॉक्टर शाहीनचा दिल्ली स्फोटाशी संबंध. महिलांची जैश संघटनेसाठी भरती करण्याची शाहीनवर होती जबाबदारी. दिल्ली स्फोट प्रकरणात हैदराबादच्या डॉक्टर अहमद मोहिउद्दीनला अटक. रिसिन नावाचं विषारी रसायन तयार करणाऱ्या या आरोपीला गुजरात एटीएस कडून अटक. फरीदाबादमधून दिल्ली स्फोट प्रकरणात काश्मीरचे डॉक्टर मुजम्मिल शकील अटकेत. तो अल फलाह युनिव्हर्सिटीत होता शिकवत. त्याच्याकडून 360 किलो अमोनियम नायट्रेट आणि 2563 किलो स्फोटक जप्त. श्रीनगरमध्ये दहशतवादी पोस्टर लावण्यात देखील होता सामील.
दिल्ली स्फोटातील I-20 कार डॉक्टर उमर मोहम्मदच्या नावावर स्फोटावेळी उमर कारमध्येच असल्याची शक्यता. जम्मू काश्मीर पोलिसांनी अनंतनाग इथे डॉक्टर आदिल अहमद राठरला अटक केली. आरोपी अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर. त्याच्या लॉकरमधून AK-47 रायफल सापडली. त्याचा जैश आणि अन्सार गजवात उल हिंदशी संबंध देखील आढळला. दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील मिरज जंक्शनवर हाय अलर्ट. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी. मिरज रेल्वे स्थानकावर तगडा बंदोबस्त तैनात. डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून रेल्वेची तपासणी. दिल्ली स्फोटानंतर मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरातील रेल्वे स्टेशन्सवर अलर्ट. कल्याण रेल्वे स्थानकातील सुरक्षेत वाढ. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची गृहमंत्र्यांशी फोनवरून चर्चा. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाची माहिती मागितली. दिल्ली स्फोट प्रकरणातील आरोपींना 6 महिन्यात फाशी द्या. निर्दोष लोकांना अटक करू नका. अबू आझमींची मागणी. दिल्लीतील स्फोटानंतर पिंपरी चिंचवड पोलीस अलर्ट मोडवर. देहूतील संत तुकाराम मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात. या सर्व बातम्यांसह टॉप 50 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.